jungle. शक्तीपीठ महामार्गावरून वायव्यात संघर्षाची ठिणगी, शेतकऱ्यांचा एल्गार, अधिसूचनेची होय करत सरकारला रोखणार. महाराष्ट्र सरकारने शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना काढताच सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आणि शेतकरी चळवळीत मोठे वादळ निर्माण झाले आहे. अत्यंत सुपीक जमिनीतून जाणाऱ्या या महामार्गाला वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आरपारच्या लढाईचा इशारा दिला असून जीव गेला तरी चालेल पण इंचभर जमीन देणार नाही असा पवित्रा वाळवा तालुका संघर्ष शेती बचाव समितीने घेतला आहे. या अधिसूचनेच्या पार्श्वभूमीवर ईश्वरपूर येथील शासकीय विश्रामगृहात शेतकऱ्यांची तातडीची बैठक पार पडली. यावेळी बोलताना काँग्रेस धनाजी गुरव आणि बीजी पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. लोकशाही हे लोकांसाठी चालवलेले राज्य असते, मात्र सध्याचे भाजप फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या छाताडावर हुकुमशाही पद्धतीने निर्णय लादत आहे. सुपीक जमिनीचा घास घेऊन उद्योजकांचे खिसे भरण्याचा हा घाट आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा समितीने दिला आहे. शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या नावावरच गंभीर संशय व्यक्त केला आहे. हा महामार्ग शक्तीपीठ म्हणजे दर्शनासाठी नसून तो 50 टनी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी आणि मोठ्या उद्योजकांच्या सोयीसाठी डिझाईन केला असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. गुहागर नागपूर महामार्ग आधीच अस्तित्वात असताना या नवीन पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्रकल्पाची गरज काय? वारणा आणि कृष्णा नद्यांचा पूर क्षेत्रात हा महामार्ग येत असल्याने भविष्यात गावीच्या गावी विस्थापित होण्याची आणि महापुराची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येईल. वाळवा तालुक्याच्या क्रांतिकारी परंपरेचा दाखला देत शेतकरी नेत्यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. उद्यापासून तालुक्यातील प्रत्येक गावात सरकारच्या अन्यायकारक अधिसूचनेची होय करण्यात येणार आहे. तसेच महामार्गाचा सर्वेक्षणासाठी किंवा कोणत्याही कामासाठी येणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही. ही भूमी हुतात्म्यांची रक्ताने भिजलेली आहे, ती भांडवलदारांच्या घशात घालू देणार नाही असा निर्धार व्यक्त केला. वाळवा तालुका हा राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक आणि संघर्षाचा बालेकिल्ला मानला जातो. शक्तीपीठ महामार्गाचा हा मुद्दा सत्ताधारी महायुतीसाठी अडचणीचा ठरू शकतो, तर विरोधकासाठी हे मोठे अस्त्र असण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा हा एल्गार आता सरकारला नमवणार की प्रशासन बळाचा वापर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोल सर. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी यांनी जी अधिसूचना जाहीर केली, शक्तीपीठ महामार्गाची जी वाळवे तालुक्याचा सुपीक जमिनीतून जाण्याचा जो तिने जाहीर केली अधिसूचना, त्याचा आम्ही आज निषेध करीत आहे. सुकाणू समिती म्हणून वाळवा तालुका संघर्ष शेती बचाव समितीमार्फत वास्तविक पाहता लोकशाही लोकांच्यासाठी लोकांच्याकरता चालवलेले राज्य आहे, परंतु हुकुमशाही पद्धतीनं भाजपनं फडणवीस सरकारनं यामध्ये जी भूमिका घेतलेली आहे, कदाचित आम्ही या उद्वेगानं म्हणत आहोत की या मागणी नसताना हा टाकलेला जो शक्तीपीठ आहे तो आम्हाला मान्य नाही. त्यातली दुसरी बाजू अशी, कुणाच्या तरी उद्योगपती करता 45 ते 50 टनाच्या लॉऱ्या जाण्याचा डिझाईन केलेला हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे, हा मुळातच देवाच्या भेटीकरता नाही. जर देवाच्या भेटीकरता आम्ही जाणार असलो तर आमची लॉरी 50 मेट्रिक टनाची कशी असेल? नंबर 1चा मुद्दा. नंबर 2चा मुद्दा असा की जर अशा तऱ्हेचं षडयंत्र असेल आणि वारणा आणि आमची कृष्णा या नदीचा जो महापूर येऊन आमची जी बाधित गावं होतील आणि त्या बाधित गावांचं न भरून येणारं नुकसान होईल, लोक विस्थापित होतील, जमिनी जातील, कारखाने बंद पडतील, बाजारपेठेवर परिणाम होतील आणि केवळ याच करता म्हणून आम्ही हा शक्तीपीठ रद्दच करावा अशी आमची भूमिका ठाम आहे. आणि आमचं दुसरं त्यातलं हे आहे की हुतात्म्याच्या रक्तानं भिजलेली ही भूमी आहे, 1 इंचसुद्धा आम्ही भूमी देणार नाही, एवढंच या निमित्तानं आम्ही ठणकावून सांगत. धन्यवाद. रोल सर. अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र सरकारनं शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना जाहीर केली आणि त्यांनी त्याच्यामध्ये कोणत्या गट नंबरमधून रस्ता जाणार आहे त्या गट नंबरसुद्धा टाकून अधिसूचना जाहीर केली. मला असं वाटतं की आम्ही जे सरकार निवडून दिलं ते सार्वजनिक विकासासाठी आणि सार्वजनिक कल्याणासाठी दिलेलं आहे. समाजाच्या उपयोगासाठी म्हणून शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा अधिकार जरी सरकारला दिलेला असला तरी सार्वजनिक उपयोग हा त्यातला मुख्य मुद्दा आहे. आणि आम्ही सुरुवातीपासून असं सांगत आलेलो आहोत की जनतेचे पैसे घालून जनतेच्या जमिनी आणि पर्यावरण सगळं बर्बाद करणारे ह्या रस्त्याची गरज नाही आहे. कारण गुहागर ते नागपूर हा रस्ता पॅरलल आहे आणि ही पुन्हा नवीन गुंतवणूक पर्यावरणाचं नुकसान करणं हे समाज उपयोगी नाही आहे. आणि समाज उपयोगी नसलेल्या गोष्टीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेणं हे मला भारतीय संविधानाला धरून झालेलं आहे असं वाटत नाही. महाराष्ट्र शासनानं हे अधिसूचना काढून भारतीय संविधानाने लोकशाहीचा सुद्धा घात केलेला आहे. आम्हाला महाराष्ट्र शासनाचे हे निर्णय मान्य नाही, म्हणून संविधानानं दिलेल्या हक्काला धरून आम्ही आमचे मतं आता उद्यापासून प्रदर्शित करणार आहोत. प्रत्येक गावामध्ये आम्ही ही शासनाची अधिसूचना जाळणार आहोत आणि शासनाने यातून समजून घ्यावं
की त्यांना इथून पुढच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये, आमच्या भागामध्ये, आमच्या तालुक्यात कोणत्याही शक्तिपीठाच्या कामासाठी प्रवेश मिळणार नाही.